नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552227186, 9322899635। कल दिनांक 20 जून 2022 को दुर्गापुर निवासी दीपिका गुजर ने चंद्रपुर में एक पत्र परिषद ली थी, जिसमें उन्होंने कहा कि दुर्गापुर वार्ड नंबर 1 बैताल चौक में वह और आरोपी अशोक माइकल थोरांत का पिछले 20 वर्षों से जमीन के संदर्भ में आपस में झगड़ा चल रहा है, परंतु अब यह विवाद बहुत बढ़ चुका है। आरोपी अशोक धोरंत के आवास की भूमि का नमूना अभिलेख 8 शासकीय अभिलेखों के अनुसार शासन के प्रशासनिक कार्यों में अनियमितता एवं कदाचार के कारण अशोक धोरांत को विवादित जगह पर मकान बनाने की अवैध अनुमति दी गई है। इसलिए इस पत्र परिषद के माध्यम से दीपिका गुर्जर ने बुधवार 22 जून को 11 बजे चंद्रपुर पंचायत समिति कार्यालय के सामने अशोक धोरांत को पक्के मकान निर्माण के लिए दी गई गैर अनुमति के संबंधित समस्त दस्तावेज उपलब्ध न कराने पर अनिश्चितकालीन अनशन पर जाने की चेतावनी दी है। माऊलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुका अध्यक्ष सर, दुर्गापूर ग्रामपंचायतला दीपिका गुजर नावाच्या महिलेने त्यांचे अनेक वर्षापासूनचे शेजाऱ्याशी वाद होते आणि त्यांना शेजाऱ्याला पक्के बांधकाम करण्यासाठी मंजुरी देण्यात आली। मंजुरी दिल्यामुळे तिने जे काही सरकारी कार्यालयामध्ये त्यांनी एव्हिडन्स जमा केलेले होते आणि मंजुरी देण्यात आली, त्याबद्दल तिने 6/6/2022ला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रमाणित प्रत आणि माहितीच्या अधिकारात अर्ज केलेला, परंतु ग्रामसेवक तिला त्यांची खाजगी माहिती आहे म्हणून तिला त्या कागदपत्रापासून वंचित ठेवल्या जात आहे सर। त्यामुळे तिला समोरची प्रक्रिया पार पाडण्यास अडचण चाललेली आहे। मी एक तालुक्याची अध्यक्ष असल्यामुळे तिने आपले गाऱ्हाणे माझ्याकडे मांडले आणि मला तक्रार दिली तर मला न्याय मिळवून देण्यास मॅडम सहकार्य करा। मी ग्रामसेवक साहेबांना मिळाली, सर म्हटली या ठिकाणी जे काही तिने अर्ज केलेला आहे आणि जे काही प्रशासकीय तुम्ही प्रक्रिया पार पाडलेली आहे तर हा कोणाचा खाजगी एव्हिडन्स नाही। तुम्ही जे काही नोटशीट चालवलेली आहे ही प्रक्रिया कार्यालयीन प्रक्रिया असल्यामुळे सरकारी कार्यालय आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये जे प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे तर त्यामुळे जे काही आपण त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जे मागणी केलेली आहे तिने तर ते कागदपत्र तर आपण द्यायलाच पाहिजे, तो तिचा अधिकार आहे। तर नाही आम्हाला देता येत नाही, जे बनेल ते करा, परंतु असं काही होत नाही सर। तेव्हा मी म्हणाली का सर आपण चुकीचं म्हणजे तिला न्यायापासून हक्कापासून तिच्या वंचित ठेवत आहे, तर याच्यासाठी आम्ही आवाज उचलला म्हणून 10/10/2022ला तिने चंद्रपूरला देण्यात आलं आणि परत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। परंतु आमचं राष्ट्रवादी पक्षाचं तालुका अध्यक्ष या नावाखाली त्या महिलेवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सहकार्य करू अशी मी या ठिकाणी आणि सहकार्य राहील अशी मी ग्वाही देते आणि तिला न्याय मिळवून देण्यास आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं का बा हे चुकीचं आहे। प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे की सरकारी कार्यालयामध्ये जे काही घडलेलं आहे तो मागणी करण्याचा अधिकार आहे आणि ती जे मागणी केलेली आहे ती म्हणजे मागणी तिची ग्राह्य धरल्या गेली पाहिजे आणि ती खरी आहे आणि तो तिचा अधिकार आहे म्हणून तिला हक्कापासून वंचित न ठेवता तिला तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्यात यावी हीच माझी मागणी आहे। अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट जेईई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर।
बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टी के संस्थापक सुरेश माने ने चंद्रपुर में एक पत्र परिषद ली, जिसमें उन्होंने कहा कि महाराष्ट्र के आगामी स्थानीय निकाय चुनाव में बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पूरे राज्य में चुनाव लड़ेगी। उसी के अनुसार पार्टी संगठन और चुनावी व्यवस्था को मजबूत करने के लिए काम कर रही है। हम इस प्रेस कॉन्फ्रेंस में यह भी स्पष्ट करते हैं कि भारतीय संविधान या लोकतंत्र की रक्षा के लिए कुछ दलों का पक्ष लेने की आवश्यकता नहीं है, क्योंकि अभी के चुनाव परिणाम भारतीय लोकतंत्र या संविधान के लिए कोई खतरा नहीं है। क्योंकि पिछले लोकसभा और विधानसभा चुनाव में बीआरएसपी पार्टी के अलावा 14-15 अन्य राजनीतिक दल भी महाविकास अघाड़ी में शामिल हो गए थे और पिछले 3 वर्षों में इन सभी राजनीतिक दलों को महाविकास अघाड़ी सरकार द्वारा पूरी तरह से नजरअंदाज कर दिया गया है। इसलिए इस पत्र परिषद के माध्यम से बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी के संस्थापक ने पार्टी के नेताओं, गाइडों और त्रिदलीय महाविकास अघाड़ी सरकार के मंत्रियों से तत्काल कार्रवाई करने का आग्रह किया है। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं आज चंद्रपूर ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे। त्याचा प्रमुख हेतू असा की विदर्भामध्ये पक्षाच्या वतीनं 1 जुलै रोजी नागपुरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्तानं संविधान परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संविधान परिषदेचा जो मुख्य हेतू आहे की एका बाजूला स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झाले, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे, सरकार साजरं करतं आहे, परंतु या 75 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या देशातल्या सर्वकष समाज घटकांचं प्रतिनिधित्व लोकसभा असेल, विधानमंडळ असतील याच्यामध्ये ते प्रकट होत नाही। अनुसूचित जाती जमातीचे जवळजवळ 131 खासदार आहेत, ओबीसींचे 137 खासदार आहेत, परंतु तेही त्यांचं खरंखुरं प्रतिनिधित्व करत नाहीत। अशा वेळेला भारतीय लोकशाही ही काही मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे का? काही मुठभर प्रस्थापित राजकीय पक्ष आणि वर्ग किंवा समुदाय यांचा या लोकशाहीवरती काही कब्जा आहे का? यातला गंभीरपणे विचार होणं हा एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून या अमृत महोत्सवी वर्षामध्ये राजकीय अजेंड्यावरती प्रश्न चर्चेला पाहिजे, त्याचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून तो विचार व्हावा या अनुषंगानं बीआरएसपीनं महाराष्ट्रामध्ये 5 परिषदा आणि महाराष्ट्राच्या बाहेर एकूण 5 परिषदा अशा 10 संविधान परिषदांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून एक पहिली परिषद नागपुरात 1 जुलैला होत आहे। या परिषदेसाठी सर्व आम्ही प्रस्थापित राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, पुढारी किंवा अधिकृत प्रतिनिधी यांना पाचारण केलं आलेलं आहे। त्याचबरोबर बहुजन विचारवंत असतील, पत्रकार असतील किंवा समाज राजकारण किंवा राजकारणाच्या प्रांतातील काही समीक्षक असतील यांना देखील बोलवण्यात आलेलं आहे। एका अर्थानं 75व्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीला मजबूत करायचं असेल तर सर्व समाज घटकांचं योग्य आणि सक्षम प्रतिनिधित्व हे देशाची संसद असेल, राज्याच्या विधानसभा असतील किंवा इतर ठिकाणी हे त्या प्रकट झालं पाहिजे अशी बीआरएसपीची भूमिका आहे आणि त्यासाठी आजची ही पत्रकार परिषद। अपने बच्चों को शानदार भविष्य के लिए तैयार कीजिए एलिवेट इंस्टीट्यूट के साथ। किसी भी इंस्टीट्यूट को ज्वाइन करने से पहले एक बार जरूर मिलिए। एलिवेट इंस्टीट्यूट जेईई, नीट और बोर्ड्स की संपूर्ण तैयारी के लिए विश्वसनीय नाम एलिवेट इंस्टीट्यूट, छोटा बाजार चौक, चंद्रपुर।